आयुष्यभर आपण ज्या विषयांचा ध्यास घेतो तेच विषय अंतकाळी आपणास आठवत असतात. ईश्वर त्या वेळेपर्यंत कृपा करीत नसतो की जोवर मनुष्य स्वतः काही प्रयत्न करीत नसतो. सर्व जीवन भगवंताच्या स्मरणात गेले व अंतकाळी जरी त्याचा विसर पडला तरी देवच त्याला स्मरण करून देतो. सत्कर्म कधीही व्यर्थ जात नाही. भक्ताला जरी माझा विसर पडला तरी मी त्याला विसर पडू देत नाही असे भगवान म्हणाले. भीष्म पितामहांचा मृत्यू मंगलमय करण्यासाठी स्वतः द्वारकाधीश तेथे आले होते. भीष्मानी आपल्या ज्ञानावर विश्वास न ठेवता ते कृष्णाला शरण गेले. भीष्माच्या मृत्यूने धर्माला दुःख तर झालेच, पण त्यांना सद्गती मिळालेल्याचा आनंदही धर्माला झाला. धर्मराज राजसिंहासनावर बसले. हस्तिनापुरामध्ये त्यांच्या राज्यात दुष्काळ पडला नाही, अनावृष्टी अतिवृष्टी झाली नाही. धर्मराजाच्या राज्यात कुणी उपाशी नव्हता की कुणी आजारीही नव्हता. धर्माच्या मर्यादा पाळणारा कधीही दुःखी व आजारी नसतो. अनेक जन्मांच्या भोग वासना अजून मनात कायमच असतात. त्यांचा समूळ नाश तर होऊ शकत नाही, पण विवेकाने उपभोग घ्याल तर अंतकाळापर्यंत इंद्रिय स्वस्थ राहतील. धर्माच्या मर्यादेत राहून जर अर्थ व काम यांचा उपभोग घेईल तर कुणी दुःखी होणार नाही. संयम व सदाचार वाढले नाहीत तर धनसंपत्ती ही आनंद देऊ शकणार नाही. सूत सांगतात, धर्माच्या राज्यात धर्माचेही शिक्षण दिले जात होते. आरोग्यम भास्करात इच्छेत मोक्षम इच्छेत जनार्दनात. सूर्य नारायण प्रत्यक्ष भगवान आहेत. बाकी सर्व देव भावनेने सिद्धी देतात. सूर्य नारायणाचे प्रत्यक्ष दर्शन होत असते. त्याच्या दर्शनासाठी तशी भावनेची जरुरी नाही. ह्या प्रत्यक्ष देवाची प्रार्थना आराधना करा. धर्मराजही सूर्याची उपासना करीत असून सूर्य नारायणाच्या आराधनेशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही. कमीत कमी 12 सूर्य नमस्कार घालत चला. सूर्य नारायण व श्रीकृष्ण एकच होत. कृष्णच सूर्य नारायण होत. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, ज्योतिषाम आदित्यो. यात सूर्य नारायणाच्या उपासनेचा क्रम सांगितला आहे. त्याची उपासना करणारा कधी दरिद्री होत नाही. जय जय राम कृष्ण हरी.